कुंभोजसह खोची, लाटवडे, भेंडवडे परिसरात वारणा नदीचा वाली कोण असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात असून वारणा नदीला जलपर्णी व वाढत्या प्रदूषणाचा विळखा पडला आहे. यामुळे नदीचं पाणी दूषित होत असून नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जाते. अलीकडील काळात नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर जलपर्णीची वाढ झाली आहे. यामुळे पाण्याचा प्रवाह मंदावला असून पाण्यातील ऑक्सिजनचं प्रमाण कमी होत आहे. त्यातच सांडपाणी, शेतीमधील रासायनिक घटक आणि इतर कचऱ्यामुळे नदीचं प्रदूषण वाढले. नदीकाठच्या गावातील नागरिक हेच पाणी विविध कारणांसाठी वापरत असल्यानं त्वचारोग, पोटाचे विकार आणि इतर आजारांचा धोका वाढला आहे. विशेषतः उन्हाळ्यात पाण्याची कमतरता असताना दूषित पाण्याचा वापर करावा लागत असल्यानं परिस्थिती अधिकच गंभीर बनते. स्थानिक प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन जलपर्णी निर्मूलन, सांडपाणी व्यवस्थापन आणि जनजागृती मोहिमा राबवण्याची गरज व्यक्त होते. तसेच नदी स्वच्छता अभियान प्रभावीपणे राबवून वारणा नदीचे अस्तित्व टिकवणं अत्यावश्यक असल्याचं मत नागरिकांनी मांडलं आहे. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित हा गंभीर प्रश्न सोडवण्यासाठी संबंधित यंत्रणांनी त्वरित उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी होती. स्वतःला वारणा परिसराचे भाग्यविधाते समजतात, मग त्यांचे या प्रदूषित पाण्याकडे का दुर्लक्ष आहे असा प्रश्न सर्वसामान्य जनतेतून व्यक्त होतोय. मराठी न्यूजसाठी हातकणंगलेहून विनोद शिंगे.